आजची रेसिपी आहे आलू पराठा आणि खूप छान अशी टेस्टी ही रेसिपी बनवून तयार होते। चला तर मग आपण आलू पराठा बनवायची तयारी करूया। तुम्हाला माझी रेसिपी आवडली तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। नमस्कार, मी मीनाच किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत। मी 4 मोठे साईजचे बटाटे घेतलेत, कुकरमध्ये लावून एक 5 सीट्या काढून घेतल्या आहेत मी आणि वरचे साल आहेत ते मी सर्व सोलून घेतलेत आणि आपल्याला आता हे सर्व बटाटे मॅश करून घ्यायचे। व्यवस्थित आपल्याला सर्व हे मॅश करून घेऊया की आपण पराठा जेव्हा व्यवस्थित पराठ्यामध्ये सारण लावू ते पराठा छान असा आपल्याला लाटला गेला पाहिजे। हे तुम्ही बघू शकता, मी व्यवस्थित असं मॅश करून घेतले। आता ह्याच्यामध्ये मी एक मोठा कांदा बारीक चिरून घेतला आहे, हा कांदा ॲड करायचा ह्याच्यामध्ये आणि चवीनुसार आपल्याला म्हणजे कोथिंबीर आहे, मिरची आहे, सगळं ॲड करायचं। मी भरपूर कोथिंबीर टाकणार आहे, खूप छान अशी टेस्ट येते। आता मसाले आपल्याला टाकायचे, 2 हिरव्या मिरच्या मी ठेचून घेतल्या आहेत। असं टाकल्याने हा पराठा खूप छान टेस्टी लागतो। जर आपण पीस करून टाकले की लहान मुलं खाऊ शकणार नाही, त्यामुळे ह्या पद्धतीने टाकायचे। मी ह्या चमच्याच्या साहाय्याने पाव चमचा चाट मसाला, पाव चमचा जिरेपूड आणि हळद घेतली, पाव चमच्यापेक्षा थोडीशी हळद घेतली आहे। ही आपण हळद यात ॲड करायची आहे आणि आपण मिरची टाकली म्हणून मसाला एक अर्धा चमचाच घ्यायचे, जास्त नाही टाकायचे की लहान मुलं पण खाऊ शकतात। चवीनुसार मीठ ह्यात ॲड करायचे। आता हे सर्व आपण जिन्नस आहे ते एकजीव करून घ्यायचे, सर्व मिक्स करून घ्यायचे छान की हे सारण असं एकसारखं मिक्स झालं पाहिजे की पराठा आपण बनवणार तर खूप टेस्टी असा बनवून तयार होणार आहे पराठा। हे सर्व आपण एकजीव करून घेऊया। तुम्ही जर तुम्हाला कांदा आवडत नसेल तर तुम्ही कांदा नाही टाकलात तरी चालेल, तसं केलात तरी छान लागतो हा पराठा। सर्वही मी एकजीव करून घेतले। आता हे आपण साईडला काढून ठेवून घेऊया आणि आता आपण पीठ मळायची तयारी करूया। मी हे 2 कप पीठ घेणार आहे, गव्हाचं पीठ घेतलं आहे मी। 2 कप पीठ घ्यायचे आणि ह्याच्यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ टाकून घ्यायचे। तुम्ही मीठ वापरत नसाल तर नाही टाकलात तरी चालेल। आता हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया आपण आणि ह्याच्यामध्ये आता आपल्याला थोडं पाणी टाकून एक घट्ट असा गोळा तयार करून घ्यायचा आहे। एकदम पाणी जास्त ओतायचं नाही, ह्याच्याने काय होणार की पीठ पातळ झालं की आपल्याला आलू पराठा बनवायला व्यवस्थित आपण लाटू शकणार नाही। म्हणून आपल्याला थोडं पाणी टाकून छान असा घट्टसर एक गोळा तयार करून घेऊया आपण। जेवढं पीठ तुम्ही छान मळाल त्या हिशोबाने तुम्हाला पराठा खूप मस्त बनवून तयार होणार। तर तुम्ही बघू शकता मी छान असं हे पीठ मळून घेतले। आता आपण थोडंसं तेल घ्यायचं आहे आणि तेल टाकून हे पीठ छान एकदा मळून घ्यायचे व्यवस्थित असं। ह्या पिठाला व्यवस्थित आपल्याला हे तेल चोळून घ्यायचे की हे 4 बोटांच्या साहाय्याने आपल्याला छान असं मळून घ्यायचं की हे पराठा बनवून जो होणार आहे तो खूप छान असा मऊ आणि टेस्टी बनवून तयार होणार आहे। सर्व मी असं छान पीठ मळून घेते। तुम्ही बघू शकता आता मी छान असं एक डो बनवून तयार केलेलं आहे। आता आपण एक बाऊल घेऊया आणि हे बाऊलमध्ये ठेवून अर्धा तास आपण हे रेस्ट करायला ठेवूया, पीठ व्यवस्थित सेट होईल। अर्धा तास झाला आहे। आता आपण हे पीठ घेऊन एकदा छान थोडंसं तेल टाकून हे पीठ आपल्याला मळून घ्यायचे व्यवस्थित। मी असं एकदा मळून घेते। पराठा तुम्ही कुठल्याही वेळेला करू शकता, सकाळी करू शकता, नाश्त्याला 4 वाजताच्या नाश्त्यालाही करू शकता। खूप टेस्टी असा गरम पराठा बनवून खाल्ला तर खूप मजा येते। आता एक गोळा मी घेते, व्यवस्थित गोल करून घ्यायचा असा आपल्याला। एक जेवढं तुम्ही लहान मोठा करू शकता त्या हिशोबाने तुम्ही पिठाचा गोळा घ्यायचा। गोल करून झालं की थोडंसं आपल्याला आता सुकं पीठ लावून घ्यायचं आहे। मी सुकं पीठमध्ये थोडंसं हा गोळा असा लावून घेते आणि आपल्याला एक पोळी लाटून घ्यायची, जसं म्हणजे छोटीशीच एक पोळी लाटून घ्यायची ज्याच्यात सारण आपण व्यवस्थित लावू शकतो ह्या प्रकारे। आणि साईडनी थोडंसं व्यवस्थित आपल्याला थोडं पातळ ठेवायचं, मध्यभागी आपण थोडं जाड ठेवणार आहे कारण जे सारण आपण भरणार याच्यामध्ये आणि जे आपण सारण भरून हा गोळा तयार करणार व्यवस्थित असा गोळा झाला पाहिजे। हे मी असे गोळे करून घेतले। थोडं आपला वेळ वाचवण्यासाठी मी थोडे गोळे तयार करून घेतले की आपण पटकन एक गोळा घेऊन आणि थोडंसं असं पीठ लावून घ्यायचं की हे पीठ लावल्याने काय होतं की आपण हे जो गोल करून घेणार आहे ना पोळीचा तो व्यवस्थित त्याचा पराठा लाटला गेला जाईल, व्यवस्थित लाटला गेला चिटकणार नाही आतून। हे सर्व एक पॅक करून घ्यायचं आपल्याला असं व्यवस्थित असं करून थोडंसं हे प्रेस करून घ्यायचं आहे आपल्याला। वरच्या साईडने आपण असं गोल करून घेतलं की हे असं दाबून घ्यायचं हाताने, थोडंसं आपल्याला असं प्रेस करत जायचं आहे, थोडंसं सुकं पीठ लावायचं आहे आणि हे असं प्रेस केल्याने काय होणार एकसारखं सर्व बाजूला हे सारण लागलं गेलं पाहिजे। मग तो पराठा आपला व्यवस्थित असा जेव्हा आपण पराठा खाणार तर खूप छान असं एकसारखं तिथलं आतलं सारण लागणार आहे। थोडं मी पीठ लावून घ्यायचं आता असं आणि याच्यानंतर आपण आता हे लाटून घ्यायचे। थोडं मी खाली सुकं पीठ लावणार, थोडंसं वरतून लावून घ्यायचं आणि आपल्याला हलक्या हाताने असं आपल्याला एक पराठा लाटून घ्यायचे।
जेवढं हलक्या हाताने कराल तेवढं छान हा पराठा लाटला जाणार आहे. आणि तुम्ही बघू शकता मी सहजपणे फिरवू शकते हा पराठा, की खाली चिटकला नाही पाहिजे म्हणून थोडंसं मी पीठ लावून घेतले. आता मी गॅस ऑन केले, तवा पण आपला गरम झालेला आहे. आता थोडंसं तेल लावायचं आहे आणि पराठा पण आपला बनवून तयार झाला आहे. आता आपण ह्याच्यावरती हा पराठा टाकूया. व्यवस्थित असा पराठा छान असा खरपूस रंग येईपर्यंत आपण एकसानी भाजून घेऊया. पराठा व्यवस्थित असं भाजला गेला पाहिजे. तर दुसरा एक मी तुम्हाला दाखवते. असंच पुन्हा गोळा घ्यायचे, थोडं सुकं पीठ लावून घ्यायचं, लाटून घेणार आपण व्यवस्थित अशी. तुम्ही बघू शकता मी पोळी लाटून घेतली. आता पुन्हा असं थोडं सुकं पीठ लावून घ्यायचं आहे आणि तसंच आपल्याला हे फोल्ड करत जायचं आहे. व्यवस्थित असं फोल्ड झालं पाहिजे की त्याच्याने पराठा आपला तुटला नाही पाहिजे याची काळजी घ्यायची. असंच प्रेस करून घ्यायचं आहे, थोडं पीठ लावून घ्यायचं आहे आणि मी आता हलक्या हाताने असंच पराठा हा लाटून घेणार आहे. तुम्ही बघू शकता व्यवस्थित इथं लाटला गेला आहे. आता आपण पराठ्याकडे बघूया. व्यवस्थित खरपूस असा रंग आला आहे. आता मी हे पलटी करून घेते. आता दुसऱ्या बाजूनी पण मी असंच व्यवस्थित पलटी करून घेऊन छान खरपूस रंग येईपर्यंत भाजून घेणार आहे. तुम्ही बघू शकता छान असा पराठा आता बनवून तयार झालेला आहे. आता वरती तुम्ही तेल किंवा तूप बटर काही लावू शकता तुमच्या आवडीनुसार. मी थोडं तेल लावून घेते, सर्व बाजूंनी तेल लावून घेते. आता दुसऱ्या साईडनी पण आपल्याला असंच तेल लावून घ्यायचं आहे. ह्या बाजूने पण तेल लावून खूप छान असा खरपूस रंग आला आहे. बघू शकता तुम्ही एकसारखा हा पराठा भाजून तयार झालेला आहे. आता दोन्ही साईडने असं थोडंसं आपल्याला प्रेस करून आणि फुलला पण हा पराठा व्यवस्थित असा. दुसऱ्या बाजूने पण तुम्ही बघू शकता छान खरपूस रंग आला आहे. आता आपण हा पराठा एका प्लेटवरती काढून घेऊया. मी हा पराठा काढून घेते आणि आता आपण दुसरा पराठा जो तयार केला आहे तो पण ह्याच्यावरती मी टाकून घेतला आहे. तो पण छान असा खरपूस रंग येईपर्यंत बघू शकता तुम्ही. मस्त असा रंग आलेला आहे. व्यवस्थित असं आपण तयार करून घेतले. सर्व पराठे तयार झालेत आपले. आता गरमागरम पराठे बनवून तयार आहेत. पराठा आपला बनवून तयार आहे. मी वरती बटर ठेवून घेतले. खूप छान असं बटर ठेवून पराठा सर्व केलं आहे. छान लागतो आणि दहीमध्ये थोडंसं चाट मसाला आणि वरून लाल तिखट टाकले. या प्रकारे आपण पराठा हा दहीबरोबर खाल्ला की खूप छान असं लागतं. तुमच्याकडे लोणचं असेल तुम्ही लोणचंबरोबर पण खाऊ शकता. टेस्टी असा पराठा बनवून तयार झाले. तुम्ही सकाळीच्या नाश्त्याला किंवा 4 वाजताच्या नाश्त्याला पण गरमागरम पराठा बनवून सर्व करू शकता. लहान मुलं असं मोठे असं कोणालाही हा पराठा खूप आवडणारा असं रेसिपी आहे. तुम्ही रेसिपी नक्की करून पहा आणि मला कमेंट करून सांगा की तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली. अजूनपर्यंत तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. बेल आयकॉनला क्लिक करा जेणेकरून तुम्हाला माझ्या डेलीच्या नवीन नवीन रेसिपीजची अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचण्यास मदत होईल. लाईक करा, शेअर करा. तुमचा महत्त्वाचा वेळ काढून माझी ही रेसिपी पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. पुन्हा भेटूया अशाच एक रेसिपीबरोबर. तोवर मस्त राहा.